लागली गेली त्याचं सुद्धा इथे यस नक्कीच येणार, नक्कीच येणार. ओडिसा म्हणजे जगन्नाथपुरी, आम्ही दर्शनाला येणार, नक्कीच येणार बाबूशा. त्यानंतर रायगडची टोफ, वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर इन द टेनिस क्रिकेट हिस्ट्री, ज्याने कतार, दुबई, श्रीलंका पूर्ण भारतभर भ्रमण करून अनेक स्पर्धा कव्हर केल्या असे मचिंद पाटील सर, ज्यांनी सुरेख इथे अगदी मनमोहक कॉमेंट्री केली. आदर्श चषकामध्ये 4 चंद्र लावले असे मचिंद्र पाटील सर. तिन्ही भाषांमध्ये ज्यांचं प्रभुत्व आहे, हिंदी, मराठी. आदर्श चषकाच्या निमित्ताने. त्यानंतर मॅन फ्रॉम हिदुटणे. टाळ्या वाजवा प्रेक्षक. कॉमेंटेटर तुम्हाला आवडली नाही की काय? क्रिकेटमध्ये जे सर्वात जास्त गोष्ट असतात ती कॉमेंट्रीची, असं लक्षात घ्या. कॉमेंटेटर नाही तर पूर्णपणे शांतच होऊन असतो. आणि इथे ज्याने ह्या वर्षामध्ये सुद्धा रतनबुवा ट्रॉफी सजवली ते करणजी काळन फ्रॉम हिदुटणे. जबरदस्त आवाज, फार कमी वयामध्ये करण्याने उत्तुंग भरारी घेतली या समालोचन क्षेत्रामध्ये. असे करणजी काळन, त्यांचा आपण इथे सन्मान करतो. त्यांची सुद्धा जबरदस्त इथे मनमोहक मराठी कॉमेंट्री झाली या आदर्श चषका निमित्ताने. आपण पाहताय करणजी कालन, के के फ्रॉम हिदुटणे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आपले भूमिपुत्र मॅन फ्रॉम डोगर नावे, ज्यांनी ते खेळ पण दाखवला, स्कोरिंग पण दाखवली आणि कॉमेंट्रीची चमक धमक दाखवली असे दीपीर विराडे. कडक आवाज, टॅलेंटेड समालोचक मी तर नेहमी म्हणत असो. अतिशय हुशारीने समालोचन आपण त्यांचं ऐकतोय आणि ते इथे सलग आपल्याला 8 रजनीमध्ये आपल्याला ऐकायला मिळाले, पाहायला मिळाले. त्यांनी स्कोरिंग सुद्धा केली असे दीपीर बिराडे सर, ज्यांचा आपण सन्मान करत असताना आपल्या मंडळाच्या वतीने श्यामजी भोईर आणि भाऊसाहेब या आयोजकांच्या वतीने सन्मान होतोय दीपीर बिराडे सरांचा. जबरदस्त समालोचक सर. माझं सुद्धा भाग्य की मी ह्या दिग्गज समालोचक सोबतीला कॉमेंट्री करू शकलो. खूप खूप धन्यवाद. मनोजी कारवे सरांचा देखील शुभ सन्मान सोहळा यानंतर आपण संपन्न करत आहोत. सामनावीर पुरस्कार यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांचा भावेश पवार. रिक्वेस्ट आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण उपस्थित व्हा. मनोज कारवे सर शुभ सन्मान सोहळा सध्या आपण संपन्न करत आहोत. मुरबाड ग्रामीणचा मेगा फायनलचा सामना शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी त्यांच्या विरोधात MS स्पोर्ट्स चाफेवाडी पठार. सामना सुरू. दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. काव फेसला फिल्डर उपस्थित होतात. व्हेरी गुड फिल्डिंग. एक सिंगल डाव मिळेल. सिंगल पेक्षा अधिक काही नसेल. सिंगल डावेनं वैभवच्या सोबतीनं डाव सुरू होते. फलंदाजी करणारा शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडीचा. आनंदवाडी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला चाफेवाडी पठारमध्ये मॅचला सुरुवात झाली. ग्रँड फिनाले मुरबाड ग्रामीण आदर्श चषक दानिवली. यानंतर ग्रामीण ओपनची देखील फायनल आपल्याला अनुभवायला मिळणार आहे, जी धनेश 11 गोरसेबी आणि कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापडमध्ये आपण पाहणार आहोत. वैभव आणि मनीष आघाडीला आहेत. पहिल्या बॉलवरती एक धाव आलेली आहे. विकी दुसऱ्या बाजूने गोलंदाज. समोर लॉफ्ट करायचा होता बॉल ड्रायव्हिंग लेथला. दॅट्स वाय अलॉंग दी कार्पेट चालल्या वाडिश लॉंग ऑन कडे. सिंगल इथे मिळते. लिमिटेड 18 बॉलचा खेळ. इथे मिनिमम तुम्हाला 30 धावा उभाराव्याच लागतील. मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेट रिलेटेड या दोन्ही मातबर संघ मेगा फायनल मध्ये आपण बघत आहोत. शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी त्यांच्या विरुद्ध MS स्पोर्ट्स चाफेवाडी पठार. सिंगलनं दोन्ही फलंदाजांचं वैयक्तिक खातं खुलं झालंय. सांघिक धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 2 ऑन बोर्ड, 2 धावा धावफलकावर. स्टेप आउट झाले. समोर लॉफ्ट एडिट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहतील. बॉल डायरेक्ट लीड होतोय. तो कट आउटला फटका ग्रेट समोर सजवलाय. थेट षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावासंख्या सध्या फ्लाय झालेल्या आपण बघत आहोत. 8 ऑन बोर्ड
8 धावा सध्या स्कोरबोर्डवर. वैभवचं आक्रमण, वैभवचा पलटवार आपण बघत आहोत. फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली आहे, फिरवलाय बॉल, पाठवलाय मिड विकेटला. वन बॉस ओव्हर द रोप. वैभवच्या बॅट मधून विस्फोटक विध्वंसक फटका, विलोभनीय चौकार. अरे जल्लोष करा चाफेवाडी. कुठे आहे चाफेवाडी? आनंदवाडी. कमिटी बॉक्स. चौकाराच्या साईडनं धावा संख्या 12. वैभव सुसाट सुटलेला आहे. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा होती. पाठीमागे यष्टीरक्षक बबलू पारदे येतातच. रॉकी कडून कॅच ड्रॉप. आयुष्यमान बळचा आशीर्वाद वैभवला. डॉट बॉलची सांगता. धावा संख्या स्थिर 12. पहिलं षटक सुरू आहे. विकी कातवाराला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. स्टील 1 to go. 5 बॉलमध्ये 12 चांगली धावसंख्या आहे, कारण लिमिटेड आपण जरूर 18 बॉलचा हा डाव पाहतोय, त्या कारणास्तव 5 बॉल 12 ही चांगली धावसंख्या आणि 9 लॉस 12 आहेत. वैभव 4 बॉलमध्ये 11 बनवतोय, जो स्ट्रायकिंग एंडला आहे. आता ही विकी शेवटचा बॉल. बॉलस बॅक. कॅपमध्ये बॉल समोर चाललाय. साईड स्क्रीनचा लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत. 1 धाव सहजरित्या मिळते. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा नाबाद. बॅटिंग करत असताना शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी. मगाशी ते बोलले तर ना कोणतरी की इकडे आमच्याकडे या फायनल सुरू झाल्यावरती कोणाला बोलायचंय? चाफेवाडी, आनंदवाडी की सापाड? इथे सापाड जास्त दिसतात मला. पिंटू सेट कुठे गेले? स्टेजवरती गेलेत. ओके ओके, कमॉन कमॉन. चाफेवाडी, आनंदवाडी फायनल आदर्श चषकाचा मुकाबला सुरू आहे आणि अलोट प्रेक्षकाची गर्दी पाहतो आपण. प्रेक्षक इथं जल्लोष करा धानुली गावासाठी. टाळ्या वाजवा, मोठ्या टाळ्या वाजवा. आदर्श चषक सकाळ झाली आहे. येस कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या षटकात 13 धाबेचा फ्लाइंग स्टार्ट आपण बघत आहोत. स्पेशली सलामीवर वैभवनं इम्प्रेस केलेलं आहे. 5 बॉलचा सामना त्याने केला. इंडिव्हिज्युअल 1 षटकार 1 चौकार 2 सिंगल 1 डॉट. 12 धाबेचं त्याचं योगदान. त्याची सोबत देतं सलामीवीर मनीष. 1 धाबेचं योगदान त्याच्या बॅटमधून. 13 धाबेची समर्पक सुरुवात. मेगा फायनलमध्ये शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी आणि त्यांच्या विरुद्ध MS स्पोर्ट्स चाफेवाडी पठारच्या दरम्यान बॅटल. षटक दुसरं सुरू होते. दशरथ तयार होत आहेत. राऊंड विकेट. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. सिटीज वाईट गार्डनला भेदून चेंडू आपण बघत आहोत. पाठीमागे यष्टीरक्षक कल्पेश कातवारा बॅकअप करतायत. एक एक्स्ट्रा धाव. स्कोर सध्या 14. चांगली सुरुवात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 13 धावा, पण त्यानंतर एक वाईट देखील आपण पाहतोय. दोघे नाबाद आहेत. ही महत्वपूर्ण बाब. आणि वैभव पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. 12 धावा 5 बॉलमध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. दशरथ स्विच हिटचा प्रयत्न. वेग प्रचंड होता या बॉलमध्ये आणि तो थेट आता विकेट किपरकडे. डॉट बॉल. वाईट नंतर कमबॅक करत असताना गोलंदाज दशरथ ऑफस्टम्पच्या बाहेर वेगवान फुल लेन. जसा बॅट्समन आपली पोझिशन बदलतो स्विचेटसाठी तो तयार होतोय. पाहिलंय न्यायला गोलंदाज दशरथनं त्याच्या बॅटच्या रेंजपासून थोडा बाहेर टाकला बॉल. वाईट नंतर कमबॅक होणं गरजेचं होतं आणि ते या डॉट बॉलनं झालेलं आहे. धावसंख्या स्थिर 14. समोर खेळलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन कडे बॉल चालला. लॉंग ऑफच्या फिल्डरने तो कव्हर केलाय. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आणि मी इथे 1च धाव. आनंदवाडी आणि चाफेवाडी पठार जवळपास 11 ते 12 वाजल्यापासून इथे उपस्थित आहेत. कधी फायनल होईल या प्रतीक्षेमध्ये. आता पहाट आणि पहाटेनंतर आता सकाळ होणारच आहे. सिंगलना स्ट्राईक रोटेट. मनीष सध्या स्ट्रायकर रेटला. स्कोर 15. 15 ऑन बोर्ड. मनीष आक्रमक, विस्फोटक, विध्वंसक फलंदाज आहेत. शॉर्ट बॉल बॅकफुटर आले. पूल करण्याचा प्रयत्न तो फसला. मिस टाइम. झेलची संधी बनली आहे आणि विकीनं डीप मधून पकडलाय. सुंदर झेल. पहिला झटका. मनीष माघारी परत आहेत. 15ला विकेटचं पतन. सुपर्ब जेल टेकन.
चाफेवाडी आज माझी टीम खेळते इथं चाफेवाडी. विषय असा आहे की आयुष्यात जो कोणी नाही करू शकत आदिवासी समाजासाठी ती चाफेवाडी टीमने माझ्या गावात म्हणजे पाडगाव पठारला बिरसा मुंडा स्मारक एक क्रिकेट टीममधून त्याही तिथं उभा केलेला आहे. आज गावात कधी तुम्ही जाऊन बघायचा. त्यामुळं मला चाफेवाडी टीमचा खूप खूप अभिमान आहे. अजून चांगले कार्य करणारी पोरं आहेत. पोरं लहान आहेत, अजून करणार आहेत, मोठे कार्य करतील. बेस्ट ऑफ लक चाफेवाडी टीम. क्या बात आहे, काय ऑल दी बेस्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप छान आपण मनोगत व्यक्त केलं आणि आपला चांगला पाठिंबा आहे चाफेवाडीसाठी. वेल डन बॉय. कम ऑन कॉमेडी बॉक्स. वन मोर विकेट. विठ्ठल आल्या पावली माघारी परत आहेत. फलंदाज बाद 15ला याचबरोबर हादरा दुसरा शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. पंधराला दुसरी विकेट मैदानाचा आत. या षटकातील एक बॉल आणि बाकी आहे. 40 संघांमधून आपण ही फायनल पाहतोय. मुरबाड ग्रामीणची यानंतर ग्रामीण ओपनची फायनल आपल्या समोर असेल. धनेश 11 गोरुसेबी विरुद्ध कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापडमध्ये. चंदू, ओहो व्हॉट अ शॉट. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड आणि बॉल लॉग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. षटकारानं चंदू कराले इन्फॉर्म. ही क्रीडा स्पर्धा त्याच्या कामगिरी देखील भरलेली आहे. सध्या तो संकटमोचक तारणहार कामगिरी आणि त्या ईर्ष्येनं सुरुवात करत असताना प्रारंभ करत असताना शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकरता धाबासंख्या 21-21 लॉस ऑफ 2 विकेट. अंतिम अखेरचं निर्णायक षटक गोलंदाजीसाठी पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत स्वतः संघ नायक संघ कर्णधार कप्तानच्या लसीनातान कल्पेश कातवारा. 2 ओव्हर्समध्ये 21 धावा. चांगल्या रन रेटने बॅटिंग 10.50चा. आता लास्ट ओव्हरमध्ये देखील तोच प्रयत्न असेल. 35+ कदाचित. पाहूयात कुठपर्यंत पोहोचताय शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. कल्पेश लास्ट ओव्हरला होती सुरुवात आणि आता स्ट्रायकिंग एंडला वैभव जो आघाडीचा फलंदाज. 7 बॉलमध्ये 13 आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. उलटॉस आहे. बॅट फिरली आहे. मिस टायमिंग. मिड विकेट कडे बॉल चाललाय. फिल्डर येतोय. वाईड इश लॉग ऑनचा कॅच ड्रॉप. सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय आणि फर्स्ट रनला डबल मध्ये कन्वर्ट देखील करण्यात आलं. 2 धावांनी धावसंख्या पुढे 23 धावा. वैभवची सुरुवात या सामन्यात आक्रमक झालेली आहे. अशा सेट बॅटरला दिले गेलेलं जीवदान या मॅच मध्ये त्याचा मोबदला मोजावा लागू शकतो. MS स्पोर्ट्स चाफेवाडी पठारला विकी कातवारा होते टीम मध्ये. साधा सोपा सहज त्याच्याकडून सुटतोय. वैभवला जीवदान 2 धावा. धावसंख्या 23. लास्ट मॅच मध्ये जसं वाडेकरने भावेश पवारचा झेल सोडला होता पहिल्याच बॉलवरती, त्यानंतर भावेशचं आक्रमण त्याने बनवलेल्या धावा ते इम्पॅक्टफुल राहिला मागच्या मॅच मध्ये. ओहो ऑन साईडल्या वेळेला खेचायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. 23 धावा सध्याचा धाव फलक. बॉल अजूनही बाकी आहेत या डावामधले 4. कल्पेश कातवाराकडे बॉल दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता आहे. दोन्ही बाजूने बॉल फिरवण्यामध्ये तो वाकप गाड आहे. पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप तर नंतर डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 23. गोलंदाज तयार कल्पेश. मिस टाइम. झेलची संधी पुन्हा एकदा आता बनली आहे. क्षेत्ररक्षक विकी पोहोचतायत. आता मात्र नो मिस्टेक. झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. वैभव परत आहेत माघारी. 23 वर 3रा आदरा शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला. इंटरेस्टेड बघा जल्लोष जल्लोष बघा. मिताली राज स्टँड मध्ये. सचिन तेंडुलकर स्टँड. आदर्श चषकाचा जल्लोष प्रेक्षक पाहतो आपण. न भूतो न भविष्यती. तोच जल्लोष तोच उत्साह 2025 मध्ये येते.
पेश केलाय आदर्श दानिवलीने. वा वा, मागच्या 8 रजनींची केलेली मेहनत आज मंचावरती दिसली. आज तो जल्लोष, त्याच उत्साहाने 33व्या पर्वाची सुरुवात झाली होती आणि त्याच उत्साहाने त्याच जल्लोषाने या स्पर्धेचा सांगता सोहळा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. किशोर भोईर के आणि त्याचबरोबर महेंद्रदादा भोईर यांना नुकतंच तुम्ही बघितलं आपल्या मंचावरती जेव्हा गाणं वाजत होतं ते बेधुंद नाचत होते. 23 धावा. सुरेश वारगडे नवीन बॅटर मैदानाचा आत आले, सिनियर प्लेअर आहे जे स्ट्रायकिंग एंडला. बॉल बाकी आहे 3. पंच करायचा होता अनऑर्थोडॉक्स पद्धतीने, मात्र अंपायरचा सिग्नल वाईट, फार बाहेर बॉल आणि या वाईटने धावा 24. काय वाटतं दीप, कितपर्यंत धावफलक जाईल शिवशंभर स्पोर्ट्स आनंदवाडीचं? 30 अबाउट टोटल जर उभारली तर बॉलिंग युनिक तगड आहे. शिवशंभर स्पोर्ट्स आनंदवाडी करे चॅलेंज करता येईल. MS स्पोर्ट्स चापेवाडी पठारला मात्र त्यासाठी कार्यरत व्हावं लागेल, प्रयत्न करावे लागतील सुरेश वारगडेला. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, नो बॉलचा क्विक सिग्नल आलेला आहे. सिडीज सो नो +1, एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील आणि एक्स्ट्रा 2 धावेच्या साहाय्याने सध्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 26-26. नेक्स्ट बॉल फ्रीट, इन्फॉर्म बॅटर चंदू कराळे सध्या स्टॅकर एंडला ओव्हरसेप झाले कल्पेश. आय थिंक सिडीज त्याच कारणास्तव क्विक कॉल ऑनफिल्ड अंपायर कडून नोचा आलेला आहे. रिव्ह्यूची मागणी झालेली आहे सिडीज. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. एक्झॅक्टली पाहावं लागेल गोलंदाजाचा पाय पडला कुठे, लाईनला तो कुठल्या पद्धतीने स्पर्श करत होता की नाही, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातील आणि तदनंतर जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. यानंतर ओपन ग्रामीण विभागातील मेगा फायनलचा सामना 33व्या पर्वातील अंतिम लढत आपल्या समोर असेल. कुशल श्रेषा स्पोर्ट सापाड आणि त्यांच्या विरुद्ध धनशील गुरसे बीच्या दरम्यान. सापाट संघाचा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आमचे मान्यवर जयेश शेट्टले, कपिल शेट पाटील, बाळूदादा पाटील, संजय दादा पाटील, स्वप्नील दादा पाटील, या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती या. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत कुशल शिशा स्पोर्ट्स सापाट पिंट्या शेट पाटील यांनी प्रस्तुत केलेल्या संघाला आणि त्यांचा धनेश 11 गोरसैबी. ओपन ग्रामीण मधून या दोन्ही संघांना आपण पाहतोय. 33व्या पर्वामध्ये 40 संघ आपण ओपन ग्रामीण पोल मधून बघितले, तर मुरबाड ग्रामीण पोल मधून देखील आपल्याला 40 संघ पाहायला मिळतात. त्यामधला हा फायनलचा सामना सध्या आनंदवाडी आणि चाफेवाडीमध्ये रंगत असताना. हो सर, मी ते प्रेक्षक स्टँड मध्ये आहे. सचिन तेंडुलकर आणि मिताली राज, जरा जल्लोष करा, एक आवाज द्या. चाफेवाडी की आनंदवाडी? चाफेवाडी पठार, आनंदवाडी कोणीच नाही इथे. कोणाला बोलायचं चाफेवाडी बद्दल? तुम्हाला चाफेवाडी का आवडतो? हरकत नाही, मी पुढच्या स्टँड कडे जातोय. कॉमेंट्री बॉक्स. डिसिजन सील पेंडिंग, नो बॉल एसिडीज. सो कन्फर्मेशन आले थर्ड अंपायरचं. नो +1, एक्स्ट्रा 2 धावा आणि एक्स्ट्रा 2च्या साहाय्याने धावा संख्या 26. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ओव्हरसेप झालेले आहेत. भरपूर पाय पुढे होता कल्पेशचा, त्याच कारणास्तव लगेचच कॉल आला. नेक्स्ट बॉल फ्रीट संदीप चंदूला. समोर हॅमर केलाय, फटका लाजवाब आहे, मात्र बॉलनं अधिकची उंची घातली. अंतर गाठू शकला एसिडीज, अंतर गाठू शकलाय, बॉल पोचलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. फटाक आतिषबाजी सध्या आपण बघत आहोत. मुरबाड ग्रामीण विभागातील मेगा फायनलचा सामना सुरू आहे आणि सध्या फलंदाजी बहरली आहे ती इन्फॉर्म बॅटर चंदू कराळेची. षटकार कल्पेश कातोराच्या विरुद्ध धावसंख्या 6 फ्लाय होते. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीची 32 धावा, स्टील 2 टू गो. 2 बॉल मध्ये 2 षटकार चंदूच्या बॅट मधून मेगा फायनल मध्ये
बहरदार कामगिरी त्याची आपण बघत आहोत. पाहायचं की आता फिनिशिंग टच त्याचा कसं असेल. स्टार्ट तर जबरदस्त केलेलं आहे. 2 षटकार चंदूच्या बॅटमधून आलेत आणि धावसंख्येला आकार देतोय सध्या तो शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी साठी. 32 झालेत, 2 बॉल बाकी. स्ट्राईक खेचून मारण्याचा प्रयत्न होता, टोला लागला, चालला मिड विकेट कडे. चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आलाय चंदू साठी. विकेट सॅक्रिफाईस करण्यात येईल पण धाव फक्त मिळेल ती 1. करा जरा जल्लोष करा. आनंदवाडी की चापेवाडी. दीपवीर दीपवीर. या समोर इकडे या. तुम्हाला आनंदवाडी संघ विजय होईल असं का वाटतंय? 100% सर. विषय असा आहे ना, आदर्श चषक दानिवली 2025 हा पर्व 33 चालू आहे आणि 1 आहे. जर समजा इथं जर एवढ्या आज ग्रामीणमध्ये 40 टीमा खेळवल्या आणि ओपनमध्ये 40 टीमा खेळवल्या, हे लागतं दिवस आहे. तर आम्हाला एक इच्छुक आहे, आता ही ग्रामीणची जी लढत चालू आहे हे कसं आहे, आनंदवाडी या चापेवाडी दोन्ही संघे बलाढ्य संघ आहेत. पण एक आहे, आमचा निर्णय असा आहे की आनंदवाडी जिंकणार हे आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि त्याही तेवढी प्रयत्न केलं पाहिजे. आणि हे आदर्श जे नाव आहे ना, आदर्श नाव, आदर्श ग्रामीण विकास मंडळ धानिवली, हा धानिवलीचा मेन आहे. आणि हे आदर्श नावाद्यावर दम आहे ना, का आदर्श नावाला एवढी इमेज दिली जाते ना महाराष्ट्रामध्ये. जबरदस्त. ऑल दी बेस्ट. कमान कमान. आदर्श चषकाचा विजय असो. स्कोर सांगा, स्कोर सांगा, स्कोर सांगा. 35 झालेला आहे आणि 36 आता टार्गेट ठेवण्यात आलंय. ते दुसऱ्या बाजूला MS11 चाफेवाडी पठार संघासमोर 33व्या पर्वाचा आदर्श चषकाच्या मुरबाड ग्रामीणचा विजेतेपदासाठी या ग्रामीण ओपनचे दोन्ही कॅप्टन धनेश 11 गोरसेबी, कुशल शिशा स्पोर्ट्स सापाड. टॉससाठी यायचंय. सांगा, नाव सांगा आणि गाव सांगा. रामदास टोले, दानिवली गावचा रहिवासी सुपुत्र आहे इथला. म्हणून आदर्श नाव तेवढा दम आहे ना, म्हणून दानिवली गावामध्ये तेवढा दम पण आहे. एक नंबर, एक नंबर. आदर्श चषक एक नंबर, एक नंबर. आपलं मनोगत सुद्धा एक नंबर. जबरदस्त. आणि आपला संघ जिंकणार. डोंट वरी. होऊन जाता टाळ्यांचा गजर. टाळ्या वाजवा आदर्श चषकासाठी. 20-25 जल्लोष, तोच उत्साह, तोच जल्लोष. कम ऑन डीजे. थँक्यू. यांचं शुभागमन आपल्या मंचावरती झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत विनंती आहे. त्यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या ओपन ग्रामीण विभागातील महत्वपूर्ण मेगा फायनलच्या सामन्याचा टॉस आपण करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत, धनेश 11 गोरसेबी आणि त्यांच्या विरुद्ध संघ कुशल शेषा स्पोर्ट्स सापाड. मून सध्या आपल्या स्क्रीनवरती आहे, मात्र तो आता लपेल आणि दुसऱ्या बाजूला सूर्य देवता झाली आहे सुरुवात. एस करण सर, इथे गुरुनाथजी तांदळे यांच्याकडे विकेट साठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. गुरुनाथजी तांदळे आपलं बक्षीस लगावलं गेलंय. विकेट साठी 500 रुपये आनंदवाडी संघासाठी. आपण का शांत आहात? साईबाबा एंटरप्राइजेस इतका कमी पडा का आपला? जरा जल्लोष होऊ द्या. गणेश कृपा कन्स्ट्रक्शन, साईबाबा एंटरप्राइजेस. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. सकाळ झाली, सकाळ झाली.
अरे संदेश इथे बसलाय. संदेश वा जबरदस्त. संदेश फ्रॉम गोरसई, जबरदस्त क्रिकेटर. चला स्पीडअप अपेक्षित आहे डॉक्टर रामचंद्रजी भोईर साहेब यांच्या वतीनं चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि निर्धाव षटक त्यासाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज. दीपवीर सर फळेगाव टिटवाळ्याचा इथे एक पाठीराखा आलाय, तो गोरसई संघासाठी स्पेशली रात्रभर इथे थांबलाय. या इकडे या. रात्रभर इथे थांबलाय बिचारा आदर्श चषक. आणि तो संदेशच्या सोबतीला बसलाय, संदेश खेळच्या सोबतीला. आपलं नाव आणि गाव सांग आणि तू इथे का आलायस? कारण मी गोरसेचा खूप मोठा फॅन आहे. त्यांची मॅच बघण्यासाठी मी इथे आलेले आहे. तुझं नाव सांग पूर्ण. तेजस जाधव. क्या बात आहे तेजस. नक्कीच गोरसई संघाला तू इथे चांगलं पाठबॉल देतोयस. येस कॉमेंट्री बॉक्स. सामना सुरू होतो मेगा फायनल. 36चा पाठलाग सलामीसाठी बबलू पारदी अर्थातच रॉकी गोलंदाज तयार. मयूर पहिला बॉल लो फुल टॉस टर्न केलाय. काव फेसला फिल्डर उपस्थित. बॅकअप केलं जायला मिळेल ते एक सिंगल धाव. आणि या सिंगल धावेमध्ये सध्या डाव सुरू होतोय. MS स्पोर्ट्स चापेवाडी पठारचा टीमचे पुरस्कर्ते गिरीजी बांगारा, भूषणजी भोईर जर उपस्थित असाल तर विनंती आहे या आपण मंचावरती आपलंही मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. सिंगल धाव स्ट्राईक आता रोटेट मिस्टर 360 ऑफ MS स्पोर्ट्स चापेवाडी पठार. टीमचा तारणहार संकट मोचक मिस्टर फ्लेक्झिबल कल्पेश कातवारा सध्या स्टॅकर एंडला. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील पाहायला मिळालं. बिहाइंड द विकेट. विकेट किपर जितूचा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर अवघी 1 धाव. 36चा पाठलाग सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक काही इम्पॉर्टंट असेल. येस, आणि 36चा चेस मध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात फार महत्वपूर्ण ठरणार आहे. सुरुवात जर चांगली झाली सुरुवात जर चांगली झाली तर या मॅच मध्ये चाफेवाडी पठार कमबॅक करणार आहे. कल्पेश एज आहे एल्डेज पॉइंटला फिल्डर आहेत. 1 धाव नाही रोखू शकत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बॉडीचा बॅलन्स करता करता डायरेक्ट हिट त्यांनी केलं पण ते झालं नाही आणि त्यामध्ये 1 धाव. सध्या 2. बबलू पारदीकडून आक्रमक सुरुवात यापूर्वी या स्पर्धेमध्ये जसे मिळालेले MS स्पोर्ट्स चापेवाडी पठारला तीच आक्रमक सुरुवात आता हवी आहे. कारण समोर बॉलिंग युनिट तगड आहे. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीचा हे देखील विसरून चालणार नाही. धावसंख्या सध्या 2. 15 चेंडू अजूनही 34 धावेची आवश्यकता. रोरिंग रॉकी गेटिंग रेडी ऑन स्ट्रायकर एंड. गोलंदाज तयार. मयूर फुल लेंथ ऑफ टर्मच्या बाहेर चांगला वेग. थ्रू द कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तर पुन्हा एकदा फसलाय. मयूरकडे अधिकचा वेग आहे. त्याच्याकडे ते अॅक्युरेसी, ते कंट्रोल, ते व्हेरिएशन, तो पेस आपण बघत आहोत. आणि सध्या फर्स्ट पॉवर प्ले मध्ये सध्या तो इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. 36 बनल्या गेल्या आणि संरक्षण करत असताना गोलंदाजाची दमदार कामगिरी सध्या या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर अवघ्या 2 धावा. स्टील 2 टू गो. ओव्हर द विकेट. ओहो, पिकअप शॉट. समोर चाललाय बॉल पण फिल्डरच्या हातात. विकेट. खेळाडू कक्ष चाफेवाडी, काय वाटतं? कॉन्फिडंट आहात? हो आहे. मोठ्याने बोल. कॉन्फिडंट आहात? हरवाल चाफेवाडी आनंदवाडीला आपण? बघूया आता काय होतं ते. जास्त कोणावरती तुमचं जास्त तुम्ही जास्त आशावादी आहात? कोणता प्लेअर तुमचा मॅच काढून देऊ शकतो? कल्पेश कातवारा. कल्पेश कातोती सर्वांचं भर आहे. विकेट डाऊन झाली. काय तिथे काय बिनसलं, काय चुकी झाली असं वाटतं तुम्हाला? नवीन जो बॅट्समन आता बाद झाला नुकताच प्रेक्षक त्यासोबत आहे मी. आणि तो पूर्णपणे इथं आता रडू लागला. अक्षय डोळ्यातून त्या पाणी वाहू लागले. त्यांनी स्वप्न इथे भंग झालं का त्याला वाटतं तो नाही, अजून चान्स आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला कॉन्फिडन्सनी खेळावं लागेल. येस कॉमेंट्री बॉक्स.
आणखीन एक डॉट बॉल. पहिलं षटक यशस्वी राहिलं गोलंदाज मयूर आणि त्याचबरोबर शिवशंभू आनंदवाडीच्या नावावर फक्त खर्च केल्या 2 धावा. महत्वाचे विकेट बबलू पारधी अर्थातच रॉकीची 12 चेंडू. आता 17.00 धावेची आवश्यक धावगती. रनसभेत 34. 12 बॉल 34. हार्ड असेल आता थोडी मॅच. थँक्स टू अंपायर्स, कॉमेंटेटर्स, लाईव्ह स्ट्रीमिंग, 10 क्रिक लाईव्ह, स्कोरर, एअर साऊंड्स अँड लाईट्स, MR इव्हेंट्स, त्याचबरोबर या स्पर्धेची आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम ज्यांच्या अथक परिश्रमातून 33वा पर्व आपण सर्वांनी बघितलं. ग्रामस्थ मंडळ दानिवली, आदर्श 11 क्रिकेट संघ दानिवली आणि खास करून आताही जे चेहरे मला सध्या पाहायला मिळतात त्यामध्ये कॅप्टन असतील आमचे वामनदादा भोईर, त्याचबरोबर श्यामदादा भोईर, ज्ञानेश्वरदादा भोईर असतील, किशोरदादा असतील, निवृत्तीदादा असतील, अजितदादा असतील, चंदूदादा असतील, अभिमन्यूदादा असतील, सध्या आपल्याला जरूर आता इथे उपस्थित आहेत आणि या सर्वांचं फार योगदान आहे 33व्या पर्वामध्ये. आणि आदर्श चषक दानिवली 33वा पर्व अगदी काही क्षणातच आपल्या समोर सांगता सोहळा असेल या स्पर्धेचा. त्या जल्लोषात आपण सुरुवात केली होती, त्याच जल्लोषात या स्पर्धेचा सांगता सोहळा देखील आपण सर्वजण एन्जॉय करतोय. ही मुरबाड ग्रामीणची फायनल सध्या सुरू आहे. 12 बॉल 34 धावा पाहिजेत. आणखी एक डॉट बॉल. चंदू आलाय ज्याने बॅटिंग चांगली केली होती आणि त्याने पहिला बॉल देखील चांगला टाकलेला आहे. आता बॉल बाकी आहेत. 11 धावा पाहिजे. 34. सुरुवात डॉट बॉलला बॅटिंगमध्ये दमदार कामगिरी. तोच कॉन्फिडन्स आता गोलंदाजीमध्ये चंदूकडून. बॅटची कडा बॉल मागे फॅनलेगला बेधून आउटफील्ड अत्यंत वेगवान. बॉल नाही थांबणार. लॉंग स्टॉपला धडक मारतोय बेधडक. चौकार. थँक्यू. या चौकाराच्या सरणा धावासंख्येचा कसे काय उन्नत के परंतु रनचेस करत असताना आता धावा येणं इम्पॉर्टंट. MS स्पोर्ट चाफेवाडी पठार करता. फटाक्यांची आतिषबाजी सध्या आपल्या मुख्य व्यासपीठासमोर सूर्य आपल्या आयोजन समितीकडून त्याने घेतलेली अफाट मेहनत आणि त्यांच्या सत्यातून संकल्पनेतून साकारण्यात आलेलं हे आदर्श चषकाचं 33वा बहुचर्चित बहुप्रतीक्षित पर्व. फुलटॉस स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील अँड फिंगर अप गोज डाऊन. फलंदाज बाद. मॅचची प्राइज विकेट. कल्पेश कोतर माघारी परततोय. मोठा आदरा, मोठा झटका टीम MS स्पोर्ट चापेवाडी पठारला. आशेचा किरण आता मावळतोय. फलंदाज बाद. वा वा, संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम सध्या नाचते आणि पिंट्या शेठ पाटील एक वेगळ्याच धून देत आहेत आज. वा, आपण नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये. धावा फलकावरती 6 धावा. फक्त 30 धावांची अजूनही गरज आहे. 9 बॉलचा खेळ बाकी. ऑफिशियल मॅच कंटिन्यू करा. मेगा फायनल आहे. फटाक्यांची आतिषबाजी तर शेवटच्या बॉल पर्यंत होणार. गोलंदाज तयार चंदू. फुलटॉस समोर हॅमर केला. डाऊन दी ग्राउंड. फटका लाजवाब क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या आवाक्याबाहेर. पहिल्या बॉलवरती चेंडू पडला तसा उसळला. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर कोसळला. चौकार. वा वा, शुभ सकाळ मंडळी. शुभ संध्या, शुभ रात्री आणि आता शुभ सकाळ. दानिवलीकर स्पर्धा पाहता पाहता झोपलेले आता स्पर्धा पाहता पाहता सुटतील. 7 बॉल 26. पूल सक्सेसफुल. आला षटकार. सो मॅच ऑन. बॉल बाकी 6 धावा पाहिजेत 20.
सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. पिंट्या शेट मात्र झोपलेच नाही. ते आता हातात लावणार आहेत. लावा लावा. 6 चेंडू 20 स्पीडअप अपेक्षित करा. यानंतर ओपन ग्रामीणचा मेगा फायनलचा सामना देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. धनेश 11 गोरसेबी आणि त्यांच्या विरुद्ध नेल्सन बडवे आणि त्याची आर्मी अर्थातच क्रुशल शेषा स्पोर्ट्स सापाट इन ॲक्शन असेल. 6 चेंडू 20 गोलंदाजीसाठी तयार होतोय विघ्नेश कराळे अर्थातच बाबू. या धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. ऑन विकेट कैलास अनिल यंदाच्या हंगामामध्ये दोन्ही चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. मात्र समोर तितका तगडा गोलंदाज या स्पर्धेमध्ये ज्यानं प्रभावशाली परिणामकारक कामगिरी केलेली आहे आपण बघत आहोत. इन ॲक्शन त्या ठिकाणी गोलंदाज विघ्नेश कराळे अर्थातच बाबूला. ऑन स्क्रीन सध्या पिंटा शेट यांची जय्यल तयारी झालेली आहे. फटाक्यांनी त्यांनी स्वतःला पूर्णपणे सजवून घेतलेलं आहे. पासे आतिषबाजी मात्र कधी होईल एके त्यांच्या सुमेत जल्लोषाची तयारी सुरू आहे. 33वा पर्व बहुप्रतीक्षित बहुचर्चित नामांकित क्रीडा स्पर्धा मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा वर्ल्ड कप अर्थातच आदर्श चषक धानेलू 33वा पर्व मुरबाड विभागातील मेगा फायनल. 6 चेंडू 20 गोलंदाज विघ्नेश. पहिला बॉल खोलात होता, संधीच दिली नाही हात खोलण्याची फलंदाज कैलासला. चांगला वेग आपण बघत आहोत विघ्नेशकडे आणि त्याचा फायदा सध्या पहिल्या बॉलवर त्याला मिळतो. डॉट बॉल. 6 चेंडू 20 ची आवश्यकता. पहिला चेंडू डॉट. आता समीकरण 5 चेंडू आवश्यकता 20 धाब्याची. प्रत्येक बॉलवरती चौकाराची नितांत गरज. 2 षटकार 2 चौकार जरी आले तरी देखील इक्वेशन चेस केलं जाऊ शकतं. सेलिब्रेशन सुरू आहे. पिंटा शेट पाटील सापाट. त्याच बरोबरीनं के किशोर भोईरचं आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 1 मोर डॉट बॉल. मॅच कडे देखील आपल्याला जावं लागेल. सामना तितकाच महत्वाचा पाहायचा. मुरबाड ग्रामीण विभागामधून अंतिम जेतेपदाचा मानकरी कोण होईल त्यासाठी ठस्सन लढत. 4 चेंडू आता आवश्यकता 20 धाब्याची. अभी नाही तो कभी नाही. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले. पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम. झेलची संधी आणि तिचा स्वीकार. सुरेश वारगडेनं पकडलाय दमदार झेल. याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी सांगून जातीये. सामन्यामध्ये वर्चस्व राहतंय शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडीचं. फलंदाज बाद. विघ्नेशला सरते शेवटी विकेट. मागच्या 2 डॉट बॉलचा दबाव स्पष्टपणे पाहायला मिळाला. मॅच मध्ये पाडं जड शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडीचं. 3 चेंडू आता 20 ची आवश्यकता. यानंतर ओपन ग्रामीणचा मेगा फायनलचा सामना आपण कव्हर करणार आहोत. सो पाठी राखायला विनंती आहे शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडीच्या कोणीही मैदानात दाखल होऊ नका. बॅटिंगसाठी पाहिलं तर अविनाश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सामना थोडा आवाका बाहेर आता गेलेला आहे. 3 चेंडू 20 गोलंदाज तयार विघ्नेश. समोर क्रॅकिंग हिट. लॉंग ऑफला फिल्डर मात्र पायाच्या साह्यानं बॉल अडवण्यात आलेला आहे. फुटबॉल स्किल युटिलाइज यूज केलं गेलं. चंदूकडून एक सिंगल. स्कोर सध्या 17. पिंटा शेट पाटील भलतेच खुश. दोस्ती दुनियाच्या जगतातील माना राजूस आणि माणसातील देव माणूस म्हणून पिंटा शेट पाटील यांची ओळख जे पुरस्कर्ते कृषल शेषा स्पोर्ट्स साकवाडचे. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. फिल्डर मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय सीमारेषेच्या बाहेर. लेट पण थेट. मात्र उशीर झालाय स्ट्रोकसाठी. येताना पाहायला मिळत आहेत या 6 धावा. षटकार. शेवटचा एक बॉल फक्त औपचारिकता शिल्लक आणि ऑफिशियली आदर्श चषक धानिवली 2025 33व्या पर्वाचा मुरबाड ग्रामीणचा विजेता आपल्या समोर शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी. पिच वरती नाचू नका. बाजूला नाचा. पिच वरती नाचू नका. वा वा. खेळपट्टीवरती नको. आनंदवाडी मैदानाचा बाहेर या. थँक्यू. थँक्स टू ऑल ऑर्गनायझर्स. आदर्श 11 दानिवली ज्यांनी मला इन्व्हाइट केलं या पर्वामध्ये देखील आणि या स्पर्धेचा घटक होण्याची संधी दिली.
थँक्स टू ऑल कॉमेंट्री पॅनल, कॉमेंटेटर्स, अंपायर्स, लाईव्ह स्ट्रीमिंग आमचे लाईव्ह टेनक्रिक लाईव्ह, स्कोरर, एस साऊंड्स अँड लाईट्स, MR इव्हेंट्स आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या आयोजकांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करून पुन्हा एकदा भेटू मंडळी अशाच एका मोठ्या स्पर्धेमध्ये. मी मात्र आपली रजा घेईन, कुठे जाऊ नका. ग्रामीण ओपनची फायनल आपल्या समोर असेल. या आवाज ऐकूयात पुन्हा एकदा. रायगडची मुलुक मैदानी तोफ मच्छिंद्र पाटील सर आणि शेरो शायरी के साथ बऱ्याचशा गोळ्या लोड करून पुन्हा एकदा येत आहेत बाबूशाह.